आज नाशिक शहर हे आध्यात्मिक शहर म्हणून ओळखलं जातं, धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. मुंबईपासून अतिशय जवळ, मध्यवर्ती ठिकाणी आहे. इथलं हवामान, इथलं वातावरण, इथली सगळी हिरवळ आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण काही दिवसापासून रस्त्यामुळे आमचे नाशिकरी नाराज होते. पण मुंबईला जायचं म्हणजे 7-7, 8-8 तास लागायचे. शहराचा विकास करायचा असेल, इंडस्ट्री वाढवायची असेल तर कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. आणि म्हणून आताच आमच्याकडे 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून विमान सेवा व्यवस्थित सुरू झालेली आहे. आता रस्त्यांची सुद्धा आपली कनेक्टिव्हिटी झालेली आहे. समृद्धी मार्गाशी आपण जोडले गेलेलो आहोत. मागच्याच महिन्यामध्ये आमची बैठक झाली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, उदयजी, की आता आपल्याला समृद्धीशी जोडायचं असेल तर आपल्याला 60 किलोमीटर जावं लागतं. पण आता आपण शॉर्टकट शोधलेला आहे. इथून 15 किलोमीटरवर आपण मधला मार्ग त्या ठिकाणी काढलेला आहे आणि डायरेक्ट 15 किलोमीटर गेलं की आपण आता समृद्धी मार्गाशी जोडले जाणार आहोत. मोठा उपयोग, मोठा फायदा उद्योजकांना, व्यापाऱ्यांना या ठिकाणी तो होणार आहे.